मितके पालखी आगमन झालेले शेतमालकांचा या ठिकाणी हार्दिक स्वागत. तसाच काल संध्याकाळी कीर्तन झालेले आहे. आता बी काय 22 आरतीला आलेली सतभक्त महिला पुरुष मंडळी सगळ्यांचं आणि पप्पू चव्हाण आपलं सर्व भाविक बाळूमामांचं भक्त मंडळी मेंढकर आणि चायनाला कोळेकर राहणारा जळवली यांचा बी मेथगे ट्रस्ट वतीनं हार्दिक स्वागत करतो. बोला बोला बाळूमाच्या नावानं चांगलं पालखी आहे. अजून या ठिकाणी थांबणार आहे. दादानो काकानो, इथं पालखी का थांबणार आहे ही थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा. ही बाळूमामांचा माहेर झालाय थोडक्यात ही करकमगाव बर का. बाळूमामांचा माहेर आदमापूर झालंय एवढं वर्ष. ते आदमापूर पक्षी बी करकमगाव बाळूमामाला आवडलेले आहे. अरे वाजवा म्हणताना ह्या करकम गावाला पालखी येत असता जात असता कुणी कुणाला फोन लावत नाही, कुणी कुणाला माझ्यात येऊन दे म्हणत नाही. मनानच बाळूमामा येतो. आता सचिन विठ्ठल हरळे तिने 15 दिवस बारी लावली नंबर. 15 दिवसानं 2 गावाला जाऊन पालखी आली त्यांच्या शेतामध्ये पेट्रोल पंपावर. आता या मालक त्यांच्या अगोदर वचन दिलं आम्हाला ही शेत मालक. मग तिकडलं इकडलं घेऊन उरपाटी होईल म्हणून तिकडलं इकडं घेता आलेले आहे. म्हणताना सचिन विठ्ठल हरणे राहणार करकंब यांचा बी शेतामध्ये एकच नंबर कार्यक्रम 5 दिवस पार पडले. एकच नंबर. आणि तिथनच पालखी काल इकडं आलेले आहे. इथं बी सेवा लय चांगलं होणार आहे, करणार बी आहे. ज्या ज्या भाविकाला पंगत अंदान करायचं आहे त्यांनी शेत मालकांचा संपर्क साधा. पंगत द्या. आरतीला येताना दादानो बारकी पिल्ल्या यायचं. या पिल्ल्याशी असं वैरण लागतंय. आणा मेंढक्यासाठी तुम्ही भाकरी आणा. मावशीनो भाकरीचा एक महिमा सांगतो इथं थांबतो. 2014 साली बेळगाव जिल्हा तालुक्यातनी कोकटनूर गावामध्ये यल्लामाचं मंदिर आहे. गणपत चव्हाण म्हणून तिथं शेतकरी मेंढ्या बसवलं होतं. मग तिथनं कोकटनूर गावाला 3-4 रानापासून राजू बनगर आपलं धनगरचं माणूस मेंढ्या बसवलं. त्यांचं म्हणजे ते गाव सरपंच बी होतं. मग अकस्मात त्याने बाळूमामाला जाताना एक महिमा सांगितला मला 2014 साली. काय सांगितलं अण्णा, आम्ही 4-5 जण होतो. आदमापूरला चाललेली होतं. अकस्मात कार गाडी उभा केला. आम्ही लजूला गेलो. तिथं एक झाडाला 5 भाकरी जम्पर पीस मध्ये बांधलेली होती आणि जाऊन बघू तर भाकरी गरमच होती ती. मग मला काय वाटलं बाळूमामांना महाप्रसाद द्यायलाय म्हणून ती जम्पर पीस मध्ये बांधलेली भाकरी गटोडा आणून माझ्या घरात मी ठेवलेले आहे. आज कमीत कमी 7 वर्ष झालं ते माझ्या घरात देवाऱ्यात आहे. चला बघायला म्हणले. आणि तिच्या रानातच भाकरी होती आणि द्राक्षी बाग बी 6 एकर होती. मेंढर उठून रात्री सगळं द्राक्षी बाग बी काढलं होतं रात्री. मी म्हणलं मेंढक्याला शिवी द्यायला लागलो. ती मला कसं म्हणलं अण्णा कुणाला बी काय शिवी देऊ नकोसा. द्राक्षी बाग बी बाळूमामाच आहे, मेंढर बी बाळूमामाच आहे. बाळूमामा काऊन जाईल ती मी घ्यायला तयार आहे. कुणाला अजिबात शिवी देऊ नकोसा म्हणलं. राजू बनगर कोकटनूर गाव. मग 6 एकर मध्ये थोडं बकरी गेली. 6 एकर मध्ये किती तर पैसा वाढवून दिला बाळूमामा त्याला. घरात जाऊन भाकरी बघितलं मी. 6 वर्ष काय 7 वर्ष चालू होतं त्याला भाकरी ती गावलेली हाय असं साजर होती बघा. 5 भाकरी आत्ता सकट असल. आत्ता सकट ती भाकरी तिच्या घरामध्ये असल. मी म्हणलं काय चेअरमन ही काय चमत्कार. नाही ती देवाचा चमत्कार म्हणलं. मला बाळूमामावर आवड नव्हतं. मला दुसऱ्यानं न्यालतं बळजबरीनं. मी कुठल्या देवाला मानतो आपलं तिकडं आंध्र मध्ये मल्लिकार्जुन शिरसैन मल्लिकार्जुनला मानतो. मी बाळूमामाला मानत नव्हतं. मग महाराजा माणूस होता. देव तुमचाच आहे चल म्हणून मला बळजबरीनं ओढून नेला. बाळूमामा मला इतकं
पवड ऐकवलेले तेव्हापासून बाळूमामाला भाकरी निवडते दाखवल्याशिवाय मी घरात चहा पित नाही. म्हणजे आंघोळ झाल्या पेटा तीर्थ भांडार पिऊन मी एवढं भाकरी गटोळा मला कवा गावलंय तेव्हापासून 4 एकर जमीन आलंय मला म्हणलं. ही सत्य घटना आहे बघा. म्हणताना मेंढी माऊलीला नवस करताना तुमच्या घरामध्ये काय अडचण आहे, प्रॉब्लेम आहे, इथं 50 रुपयाला ओटी आहे बघा. तुम्ही घरात ना नारळ जंपर आणणं बसा, इथं ओटी मिळतोय. ती ओटी घ्यायचं, मेंढीच्या गळ्यात बांधायचं. गळ्यात बांधलं त्याच मेंढीला पाया पडून त्याच मेंढीला कानात नवस बोला. तुमचा उद्धार झाल्याशिवाय थांबणार नाही. एवढं शक्य या बाळूमाता सत्यवादी यायचा. तुमच्या करकम गावामध्ये अजून 3 वर्ष झाला आम्ही पालखी बसून 2 महिना होती. 13 महिलाला संतान भाग्य झालेले आहे, मूल झालेले आहे 13 महिलाला या करकम गावातच. एवढं शक्य आहे. त्याने 6 वर्ष 8 वर्ष 9 वर्ष मुलबाळ नव्हती, दवाखाना चालू होती. आम्ही सुद्धा दोघं बी संपर्क साधला. आम्ही सगळं सांगितलं. पप्पू चव्हाण बी होत, असं करा असं. मी म्हणलं एकटा मला चॅलेंज केलं. 16 नंबर बागी माझा मुलगा सेवा करतो, तर मी लग्न झालंय, मला काय सांगू नको सा. 16 मध्ये पालखी बसवलेले, मी सेवा केलेले. बाळूमामाचा कौतुक लय मोठं सांगू नका म्हणलं. खरं आहे काय खोटं आहे? मी म्हणलं बाकीचं काय सांगू नको सा. आमच्या पालखीत घ्या ओटी मुलासाठी. तुम्हाला नाही मुलगा झाला तर तुमच्या गावाला बोलवा, माझा येशीला बोलवून माझे कान कापून घ्या म्हणून सांगितलं होतं. हे पप्पू चव्हाणला सगळं माहित आहे. 9 महिना 9 दिवसात मुलगा झाला. महाशिरस तालुका चाकोरी गावामध्ये पालखी ताणून जवळा काढली. तो माणूस एवढं सप्पन आहे. शिवाजी वाघमोडे राहणारा रण रस्ता पालखी मार्ग करकमाचा. म्हणताना गाठोडी होती. बाळूमामा सगळ्याला पावणारा देव आहे. धनगराचा देव धनगरला पावतो असं काय नाही. 18 पगडीला पावणारा ही भगवंत आहे. त्या भगवंताचा पाया पडा, भंडारा लावून घ्या. ही भगवंत बाळूमाच्या बकऱ्याची चारा उपलब्ध करा. मेंढर राखाय जावा. ही रान सोडूस तर तुम्हाला नाही पावला तर मला विचारा. खरं तुम्ही राखाय गेलं पाहिजे की. मेंढर राखाय जावा, हातात काठी घ्या, मेंढी माऊली संघ फिरून या. संध्याकाळी पत्र तुमचं अंग दुखायचं थांबणार. एवढं सत्य आहे सत्यवादेवीचं. जय बाळूमामा. चला.